हा बरोबर आहे, हा. 3च होतं. अध्याय 3. अर्जुन उवाच. जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत् तत्की कर्मण्य घोरे मा नियोजयसी केशव. हे कृष्णा, कर्माहून ज्ञान श्रेष्ठ आहे असे जर तुला मान्य आहे, तर मग हे केशवा, मला या युद्ध कर्मासारख्या भयंकर कर्मात का प्रवृत्त करतोयस? मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसिले कमळापती. मग अर्जुन म्हणाला, देवा कमलापती ऐका, तुम्ही जे काही वाक्य बोललात ते मी लक्षपूर्वक ऐकले. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विचार करून पाहिले असता कर्म व कर्ता हे राहतच नाही असे जर देवा आपले ठाम मत असेल, तेथ कर्म आणि कर्ता पुरोचिना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तर मग देवा, मला मात्र अर्जुना तू युद्ध कर असे का सांगता? अशा घोर कर्मामध्ये मला घालताना तुम्हाला लाज वाटत नाही का? हा गा कर्म तुची अशेष निराकरसी निशेष, तरी मज करवी हे हिंसक का करविसी. हे पहा, संपूर्ण कर्माचा निषेध तुम्हीच करता, मग हे हिंसात्मक कर्म माझ्याकडून का बरं करविता? हे तरी हेचे विचारी ऋषिकेशा, तू मानू देसी कर्मदशा कर्मलेशा, आणि ऐसनी हे हिंसा करविती कर करविती अहासी. तरी देवा, त्याचा आपणच विचार करा की आपण कर्म मार्गाला मान देऊन माझ्या हातून ही एवढी हिंसा करवित आहात. देवा तुवाची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेणती काय करावे? आता संपेल म्हणे पा आघवे विवेकाचे. देवा, तू जर असे संशयास्पद बोलू लागलास तर आमच्यासारख्या अज्ञानी जीवानी काय करावे? आता सर्व विचार संपला असे समजण्याची वेळ आली आहे. हागा उपदेश हागा उपदेशू जरी ऐसा, तरी अपभ्रंशू तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. अरे, याला जर उपदेश म्हणायचा तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण ते कोणते? आता आमची आत्मबोधाची हौस चांगलीच पुरली. वैद्युपथ्य वारुणी जाय, मग जरी आपणची विष सुये, तरी रोगे रोगी या कैसोनी जिये सांगे मज. वैद्य पथ्य सांगून पथ्य सांगून आपणच जर यात म्हणजे औषधात विष घालू लागला तर तो रोगी कसा जगेल सांगा बरं? जैसे आंधळे सुईट आव्हाटा, का माझपण दिजे मरकटा, तैसा उपदेशु हा गोमटा ओढावला आम्हा. आंधळ्याला आडमार्गाला लावावे आणि माकडाला कैफ आणावा, त्याप्रमाणे हा तुझा उपदेश आम्हाला चांगला लाभला. मी आधीच काही नेने वरी कळविले मोहे येणे, श्री कृष्णा विवेकू का कारणे पुसली तुझ. मला अगोदरच काही समजत नाही, शिवाय मी मोहाने ग्रस्त झालो आहे, म्हणून तर तुला सारासार विचारला. तव तुझी एक एक नवाई येथ उपदेशा माझी गोवाई, तरी अनुसरली कोई ऐसे की जे. पण तुझे एक एक पहावे तो आश्चर्यच. तुमच्या उपदेशात सर्व घोटाळाच, तर शरणागताला असे काय करावे? आम्ही तनुमनु जीवे, तुझ्या बोला ओटांगावे, आणि तुवाची ऐसे करावे तरी सुरेल म्हणो. आम्ही शरीराने मनाने आणि जीवाने तुझ्या शब्दावर विश्वास ठेवावा, आणि तू जर असे करू लागलास तर संपलेच म्हणायचं.
आता ऐसया परी बोधसी तरी निके आम्हा करीसी एथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. आता याच रीतीने जर तू बोध करत असशील तर आमचे चांगले कल्याणच करणार. अर्जुन म्हणाला, आता येथे ज्ञान मिळवण्याची आशा कशाची? तरी हे जाणीकीचे कीर सरेल परी आणिक एक असे जाहले ते तिथे हे डहुळले माणस माझे. ज्ञानाची हौस तर पुरलीच, पण उलटे एक असे झाले की माझे स्थिर असलेले मन मात्र गोंधळले. देवीचे श्रीकृष्ण हे तुझे चरित्र काही नेनिजे जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. त्याप्रमाणे त्याबरोबर देवा तुमचे चरित्र अगम्य आहे. कदाचित या उपदेशाच्या निमित्ताने तू माझे मन पाहतोस की काय कळत नाही. ना तरी झकवी तू आहासी माते की तत्वती कथिसी धनिते हे अवगमिता निरुते जाणवेना. अथवा तू आमची फसवणूक करीत आहेस किंवा गुडातीताने तत्वज्ञान सांगत आहेस याचा विचार केला असता. म्हणून ऐक देवा हा भावार्थू आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठाजी. यातील म्हणून देवा गुढार्थ न सांगता मला तो विचार सोप्या भाषेत सांग. मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परियेसे श्री कृष्णा बोलावे तुआ तैसे एकनिष्ठ. मी अत्यंत मंद बुद्धीचा आहे. अशाही मला समजेल असे एक निश्चयात्मक तत्व सांग. मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परियेसे श्री कृष्णा बोलावे तुआ जैसे एकनिष्ठ. पहा की चुकलं की काय माझं? 19वा वाचा ताई. 19 हा हम्म. 19 हा तैसे सकळार भरित नाही, तत्व. देवे रोगाते जिनावे. देखे देखे रोगाते. रोगात. हम्म. हा 18 वाचलं ना मी मराठी. पहा की औषध देऊन रोग नाहीसा व्हावा पण ते औषध अत्यंत रुचकर व गोड असावे. जैसे सकळा भरित तत्व सांगावे उचित परिबोधे माझे चित्त जया परी. त्याप्रमाणे सर्वार्थाने भरलेले योग्य तत्व तर सांगावे पण ते माझ्या चित्ताला जेणेकरून कळेल असे सांगावे. देवा तुझ ऐसा निजगुरु अजी अर्थी धणी काम धरू एक भेड कवणा उधरू तू माय आमुची. देवा तुमच्यासारखा मला गुरु प्राप्त झाला असता मी इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये? तू आमची आई असता भीड कशाची धरू? हा गा कामधेनुची दुभिते दैव जाहले जरी आपैते तरी कामनेची का तेथे वानिकेजी. अहो दैवयोगाने कामधेनूचे दुग्धे मिळाले असता इच्छित मागण्यास कमी का करावे? जरी चिंतामणी हाताचडे तरी वाछेचे कवण सांकडे का आपुलेने सुरवाडे इच्छावेना. जर चिंतामणी प्राप्त झाला तर इच्छेचे संकट कसले आपणास हवे तसे इच्छुक नये का? ते का अमृत सिंधूचे टाकावे मग ताहानाची जरी फुटावे तरी सायासू का करावे मागील ते. अमृताच्या समुद्राजवळ येऊन जर तहानेने तडफडावे तर मग अमृत सिंधू जवळ येण्याची खटपट का बरं करावी? तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती तू दैवे आजी हाती जहालीसी जरी. त्याप्रमाणे देवा अनेक जन्म तुझी सेवा केल्यामुळे दैववंशात आज तू मला प्राप्त झाला आहेस. तरी आपुल्या सवेशा कान
मागावासी परेशा, देवा सकळू हा मानसा पाहला असे. तर मग हे परमेश्वरा, आपल्या इच्छेप्रमाणे तुमचे जवळ का मागू नये? आज मनातली इच्छा पूर्ण होण्याचा दिवस उजाडला आहे. देखे सकळीची जी आले, अजी पुण्य यशाशी आले, हे मनोरथ जाहले विजयी माझे. पहा, सर्व इच्छांचे आज साफल्य झाले. आज माझे पूर्व पुण्य फलद्रूप झाले व माझे मनातील हेतू तडीस गेले. जी जी परम मंगळ धामा, सकळ देव देवोत्तमा, तू स्वाधीनो आजी आम्हा म्हणोनिया. महाराज, सर्वोत्कृष्ट मंगलाचे स्थान, सर्व देवामध्ये श्रेष्ठ असा जो तू आज आमच्या स्वाधीन आहेस, म्हणून जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही, स्तना लागुणी पाही जिया परी. पहा, बालकाला आईजवळ स्तनपान करण्यास जसा वेळ अवेळ नसतो, तैसे देवा ते तू पुसतसे आवडे तू, ते आपुले नियारते कृपानिधी. त्याप्रमाणे हे कृपानिधी देवा, मी माझ्या इच्छेप्रमाणे हवे तसे तुम्हाला विचारित आहे. तरी पारत्रिक हित आणि अचारिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थ म्हणे. त्याप्रमाणे अर्जुन म्हणतो, इहलोकी आचरण करण्यास योग्य व परलोकी कल्याण करता असे एक निश्चित सांगा. श्री भगवान वाच, लोकेऽस्मिन् विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया, लोकेऽस्मिन् विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यान कर्मयोगेन योगिना. श्री भगवान म्हणतात, हे निष्पाप अर्जुना, सृष्टीच्या आरंभी दोन प्रकारची निष्ठा अनुष्ठा अनुष्ठानंतरता मी सांगितली आहे. ज्ञान योगाने सांख्य योगाची म्हणजे ज्ञान योगाची आणि कर्मयोगाने कर्मधिकाऱ्यांची निष्ठा सांगितली. या बोला श्री अच्युते, एक मिनिट. या बोला श्री अच्युते म्हणतीसी विस्मतू, अर्जुना या ध्वनी तू अभिप्रायो. हे अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवान आश्चर्याने म्हणाले, अर्जुना, हा आम्ही सांगितलेला अर्थ गर्भित आहे. जे बुद्धियोगे सांगता सांख्यमता संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही. कारण हा निष्काम कर्मयोग सांगत असता प्रसंगाने सहज ज्ञानयोग सांगितला. तो उद्देशू तू नेनतिसी, म्हणून शोभलासी वायांची, तरी आता जाणे म्याची उत्तदोणी. तो हेतू तुला कळला नाही, म्हणून व्यर्थ रागवलास. तरी हे लक्षात ठेव की हे दोन मार्ग मीच सांगितले आहेत. अवधारी वीर श्रेष्ठा, ए लोकिया दोन्ही निष्ठा, जो सांकी अनुष्ठिते अनादि सिद्धा. जी सांकी अनुष्ठिजे, मी 34वा वाचला ना. अवधारी वीर श्रेष्ठा, ए लोकिया दोन्ही निष्ठा, मजचिया पासुनी प्रकटा अनादि सिद्धा. हे श्रेष्ठ वीरा अर्जुना, ऐक, या लोकात हे अनादि दोन संप्रदाय माझ्यापासून प्रकट झाले आहेत. पैकी एकाला ज्ञानयोग असे म्हणतात, त्याचे विचार पुरुष आचरण करतात व ओळख ज्ञान होतात, परमात्म्याशी तद्रूप होतात. ऐकू कर्मयोग योगी जान, जेत साधक जन निपुण, होऊनी निर्वाण पावती वेळ. दुसऱ्यास कर्मयोग असे म्हणतात, जे ते साधक जीवन निष्पाण होऊन
परमगतीला प्राप्त होतात, पण वेळाने. हे मार्गुतरी दोन्ही परी एकवटती निदानी, जैसा सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. हे मार्ग तर दोन आहेत, पण हे शेवटी एकत्र होतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करून घेतलेल्या भोजनापासून सारखीच तृप्ती होते. का पूर्वांपार सरिता भिन्न दिसती पाहता, मग सिंधू मिळणी ऐकता पावती शेखे. किंवा पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी नद्या वाहताना वेगवेगळ्या दिसतात, पण शेवटी समुद्राला मिळाल्याने एकतत्वच पावतात. का जै नाही तैसी दोन्ही मते सुचिती एका कारणाते, परी उपस्थिती हे योग्य ते आधी न असे. त्याप्रमाणे दोन्ही मार्ग एकच फल सुचवतात. त्याचे आचरण ज्याच्या त्याच्या योग्यतेवर अवलंबून असते. देखे उत्पल्लवसा उत्पल्लवना सरसी, पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे न रुकेवी तैसा पावे वेगा. पहा की पक्षी उड्डाणाबरोबर फळाला झोंबतो, पण जसे मनुष्याला कसे झोंबता येईल? तो हळूहळू ढाळे ढाळे केवतेने एक वेळे, तया मार्गची या बळे निश्चित ठाई. तो हलके हलके या फांदीवरून त्या फांदीवर जात काही वेळाने या फळापर्यंत जाऊन निश्चितच पोचेल. तैसे देख पा विहंगमे अधिष्ठुते ज्ञानाते, सांख्य सत्य मोक्षाते आकळीते. पहा तसे विहंग मार्गाने ज्ञानाचा आश्रय करून ज्ञानी लागलीच मोक्षाला प्राप्त होतात. एर योगीने धर्माधारे विहितेची निजाचारे, पूर्णता अवसरे पावते होती. दुसरे जे कर्मयोगी ते विहित वर्णश्रम कर्माचा आश्रय घेऊन कालांतराने मोक्षाला प्राप्त होतात. न हा, इथं कर्मण्य. थांबलं तरी चालेल. हा? इथं थांबलात तरी चालेल रे. इथं थांबलात तरी चालेल. ओके ओके, चालेल चालेल. हा, पसायदान घ्या. हम्म. आता विश्वात्मते देने वा एक आता विश्वात्मते देवे येणे वाग्यज्ञ तोषोणे मज द्यावे पसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांची, दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते राहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अनांछन मात्रंडते तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होती, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिने लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविया विशेष लोकिया. दृष्टादृष्ट विजयी हो आवजे, एत म्हणे श्री विश्वेश्वराहो. आहो येईल दान पसाहो, येणे वरिज्ञान देव सुख्या झाला. येणे वरिज्ञान देव सुख्या झाला. येणे वरिज्ञान देव सुख्या झाला. तथास्तु तथास्तु. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. तिसऱ्या अध्यायातले 3 श्लोक आपण आज घेतलेले आहेत. ते 3 श्लोक आणि त्या श्लोकांचा अर्थ मी फक्त वाचून दाखवतो. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन.
तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. अर्जुन म्हणाला, हे जनार्दन श्रीकृष्णा, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग हे केशवा, हे कृष्णा, मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात? व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे, तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. तुम्ही संमिश्र अशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल. श्री भगवानुवाच. लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे निष्पापा, या जगात दोन प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्य योगाची निष्ठा ज्ञानयोगाने आणि योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते. अशा या 3 श्लोकांचा अर्थ माऊलींनी त्यांच्या ओव्यांमधनं उलगडून दाखवलेला आहे. कालच्या अध्यायातला सांख्य योगाच्या अध्यायातला जो शेवटचा श्लोक आज घेतला गेला, तिथे त्यांनी निष्काम भावनेने जो पुरुष, निष्काम भावनेनेच पुरुष ब्रह्मस्थितीचा अनुभव घेऊ शकतो, असा त्या श्लोकाचा अर्थ आणि अशा ज्ञानदेवांनी सांगितलेला ओव्यांचा अर्थ निघतो. भगवंतांना हे माहिती होतं की सांख्ययोग सांगितल्यानंतर हा ज्ञानमार्गाकडे जास्त झुकला जाईल. या आपल्या शिष्याला भगवंत अगदी जवळून जाणून होते, अंतर्बाह्य त्याला जाणत होते. सांख्ययोग विदित करताना भगवंतांना हे माहिती होतं की सांख्ययोग सांगितल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये निष्कामतेचा भाव निश्चित जागरूक होईल आणि मग मी कर्मच करणार नाही कदाचित, अशा प्रकारचा आशय किंवा अशा प्रकारचे प्रश्न त्याचे उपस्थित होतील हे भगवंतांना ज्ञात होते. म्हणून दुसऱ्या अध्यायाच्या 39व्या श्लोकापासून कर्मयोगाचं हळूहळू विवरण करायला भगवंतांनी इथे सुरुवात केलेली आहे. आणि नेमके तेच प्रश्न अर्जुनाने पहिल्या 2 श्लोकामध्ये, तिसऱ्या अध्यायाच्या 2 श्लोकांमध्ये त्यांनी केलंय की निष्काम कर्म तुम्ही करा म्हणतात आणि मग युद्ध करायला का सांगता, असा तो संभ्रमात पडलेला आहे. आणि अशा संभ्रम कोणाजवळ व्यक्त करायचा, तर आपल्या गुरुजवळच तो व्यक्त करायचा असतो. तो म्हणतो की अरे तू माझी परीक्षा पाहतोस की काय, भगवंता तू माझी परीक्षा पाहतोस की काय, असा तो संवादाचं स्वरूप आहे. आणि मग तिसऱ्या श्लोकापासून भगवंत कर्मयोगाचं विवेचन पुढे आपल्याला करून देणार आहेत. ज्ञानेश्वरांनी खूप सुंदर, अत्यंत म्हणजे त्याचं वर्णन त्यांच्याच शब्दांमध्ये करावं लागेल. त्याच्यापेक्षा वेगळे शब्द आपण म्हणजे नियोजितच करू शकत नाही. इतक्या सुंदर पद्धतीने ज्ञानदेवांनी माऊलींनी त्यांच्या ओव्यांमधून हा सगळा अर्थ अत्यंत सोपा करून सांगितलेला आहे. आपला हा अभ्यास अत्यंत परिपूर्णतेने चालला आहे असं मला वाटतं. रामदास दादांना आणखीन काही बोलायचं असलं तर नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे आम्हाला. रामदास दादा, त्यांना अनम्यूट करावं लागेल ते. नमस्कार. आपण जे सांगितलं दादा ते एकदम बरोबर सांगितलं आहे. पण भगवंताची म्हणजे मला ज्ञानेश्वरीचं हे छान का आवडतं की आपण जेव्हा गीता वाचतो तेव्हा ते ज्ञान आपल्याला संस्कृत श्लोक वाचल्यानंतर, त्याचा अर्थ वाचल्यानंतर कळतो, किंवा ते ज्ञान आपल्याला काय सांगायचंय भगवंतांना हे कळतं. परंतु ज्ञानेश्वरी वाचल्यावर आपल्याला काय कळतं वेगळं, तर त्या पाठीमागचे जे भाव आहेत, म्हणजे अर्जुनाचा जो भाव आहे मनातला, किंवा भगवंताच्या सांगण्याचा जो भाव आहे, तो भाव ज्ञानेश्वर महाराज इतक्या उत्कृष्ट पद्धतीने समजून सांगतात. म्हणजे त्याला मी असं म्हणतो की एखाद्या घटनेला कॉन्टेक्स्ट देणं हा जो काही प्रकार असतो, म्हणजे त्याची भूमिका समजली तर त्यांनी तसं का म्हटलंय हे आपल्याला अधिक चांगलं कळतं. म्हणून मला ज्ञानेश्वरी का सुंदर वाटते. म्हणजे गीतेवर अनेक भाष्य आहेत आपल्याकडे,
म्हणजे अनेक आचार्यांनी अनेक संतांनी गीतेवर भाष्य लिहिलेली आहेत. पण ज्ञानेश्वरीची खासियत काय आहे? तर ज्ञानेश्वरीचे दोन म्हणजे